तर मित्रांनो नमस्कार. आणि आपण आता चाललो आहोत गणपतीपुळेला. साखरप्यावरून आपण जेवलो आणि आता गणपतीपुळेसाठी निघालो आहोत. तर इथे थोडी विश्रांती घेतली. पाणी पित राहा आणि सुरक्षित राईड करा. मित्रांनो आता तुम्ही ही गाडी बघताय, ही आहे NS 125. साखरप्यावरून अजून 70 किलोमीटर आहे गणपतीपुळे. तर आपल्याला अजून बरंचसं अंतर पार करायचं आहे. आणि आता वाजले आहे 5:30 वाजले. आता आपल्याला साधारण 7:30-8 वाजतील गणपतीपुळेला पोचायला. तर आता बघूया. रस्ते पण थोडे खराब आहेत, आता तुम्हाला दिसतीलच. काम वगैरे चालू आहे, तर खूप रस्ते खराब आहेत. पण जर तुम्हाला रायडिंग करायला आवडत असेल तर नक्कीच या रूटनी तुम्ही एकदा तरी आलं पाहिजे. खूप छान रोड आहे. थोडंफार मध्ये काम चालू आहे, पण मस्त आहे एकदम. राईड करायला खूप मजा येते. त्यात तुमच्याकडे 200cc किंवा हिमालयन सारख्या गाड्या असतील ऑफ रोडिंग, मग तर तुम्हाला खूपच मजा येईल राईड करायला. तर मित्रांनो ही आहे हिमालयन 450 हत्ती. या गाडीबद्दल काय सांगायचं, सगळ्यांना माहितीच असेल. या गाडीचा परफॉर्मन्स पैसा वसूल गाडी आहे एकदम. ऑफ रोडिंग करा किंवा कुठेही लॉंग रूटला जा, एकदम बेस्ट. बॉडी वगैरे पेन करत नाही, काय त्रास होत नाही. एक नंबर कम्फर्ट आहे. रॉयल एनफिल्ड हिमालयन 450. आणि खूप हायटेड गाडी आहे आणि खूप वजनसुद्धा आहे. तिला झेपायची म्हणजे वजनदार माणूस पाहिजे. पैशाने सुद्धा आणि सगळ्याच गोष्टीने. तर आपले 2 रायडर्स बघा. चला तर तुम्ही सुद्धा प्रवासाचा आनंद घ्या आमच्यासोबत.
मित्रांनो, आपण पोचलो गणपतीपुळ्याला 8 वाजता आणि किती किलोमीटर पार केले आपण आजचे दिवसाचे टोटल 80 170 किलोमीटर पार केले आणि 8 वाजले आम्हाला इथे पोचायला गणपतीपुळ्याला. खूप रस्त्याची अवस्था एवढी बेकार आहे ना, कोल्हापूर ते साखरपा खूप बेकार अवस्था आहे. अक्षरशः 3-3.5 4 तास पूर्ण व्हायला लागले एवढं त्याची हिमालयन असून हा असा बोलतोय, मग आमची तर हालत विचारूच नका. रस्त्याची खूप बेकार अवस्था. काय बघायला आणि आता आम्ही गणपतीपुळ्याच्या मंदिरात आहोत. तर रूमवर गेलो, फ्रेश झालो आणि इथे आलो आहे. आता थोड्या वेळात आरती चालू होईल. श्रींच्या आरतीला तुम्ही पण या. प्रत्येक ठिकाणी आमचं नशीब आहे की आरती वगैरे मिळते. तर गणपती बाप्पाचं दर्शन आम्ही घेतलं आहे. आता आरतीसाठी वाट बघतो आहे. तर उद्या सकाळी आम्ही परत इथे येणार आहोत. तुम्हाला सकाळचे व्ह्यू दाखवतो. चला आपण उद्या पुन्हा भेटू. तर मित्रांनो, आपण आता जेवायला आलो कासवाड हॉटेलमध्ये गणपतीपुळ्याला. व्हेज थाली आपण मागवली आहे. तर खाऊया. तुम्ही परत उद्या सकाळी भेटू. तर मित्रांनो, शुभ सकाळ. आणि आता आपण आहोत गणपतीपुळेमध्ये. स्टे केला होता आणि आपल्या बाल्कनीतून असं काही दृश्य दिसतंय. तुम्ही बघा, किती सुंदर असा नजारा आहे. तर आता सकाळचे वाजले आहेत 9:20. किती सुंदर अशा झाडी आहेत इथे, खूप भारी वाटते. आणि पक्ष्यांचा किलबिलाट आहे, हे मुंबईकडे अनुभवायला मिळत नाही आता सध्या. आणि या होमस्टेमध्ये आपण राहिलो होतो, आदित्य हॉलिडे होम. तर खूप छान आहे सर्व्हिस यांची आणि पार्किंगसाठी सुद्धा खूप मोठी जागा आहे. तिकडे 4 व्हीलर वगैरे तुम्ही आरामात लावू शकता, काही टेन्शन नाही आहे. तर मित्रांनो, सुप्रभात. आणि आता आपण निघायला परत गणपतीपुळ्याच्या मंदिरात. तुम्हाला बोललो काढायला, तुम्हाला बोललो होतो रात्री, तुम्हाला व्ह्यू दाखवतो. आता गाड्या कोल्ड स्टॅकसाठी ठेवल्यात. आता थोड्या वेळात निघू आम्ही. मला दाखवतो आता तिकडे जाऊन व्ह्यू मंदिराचा. मस्त असेल. सकाळी लवकर उठायचं होतं पण झालं नाही उठलं. तर आता उठलं. आता वाजले 10. तर बघूया. चला. आहे. ऋतिक, शुभम, उलट बघा, उलट. डब्बा सर्व खाल्लं पण खात नाही आता.
तर मित्रांनो आपला फोटो सेशन झालेला आहे. आता वाजलेले आहेत 11 बरोबर. तर आपली ट्रिप संपलेली आहे. आता आपण परतीच्या प्रवासाला निघालो आहोत. हे गणपतीपुळेचं मंदिर बघा बॅक साईडला. आणि इकडे बीचवर खूप सारी सहल वगैरे आल्या आहेत, त्यामुळे गर्दी आहे. तर चला परतीच्या प्रवासाला सुरुवात करूया. 320 किलोमीटर राहिलेलं आहे. आता ते एका दिवसात कंप्लीट करायचं आपल्याला. 7-8 वाजतील घरी पोहोचेपर्यंत. चला तर भेटू पुन्हा दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. तर मित्रांनो आता वाजलेले आहेत 12:10. 12ला 10 मिनटं आहेत. आणि आम्ही बॅग पॅकिंग वगैरे केलेली आहे, गिअर घातलेली आहे. तर आता आम्ही निघतोय परतीच्या प्रवासासाठी. तर राईड 2025ची एंड मंथमधली राईड आपली कंप्लीट झालेली आहे. तर छान असे दर्शन झाले. आणि आता परत आपण भेटू 2026ला मोठ्या राईडवर. कुठे जाणार ते डिसाईड करू. आता चला 300 किलोमीटर पार करायचे आहेत. बघू किती वेळ लागतोय. 350 मित्रांनो. 350 किलोमीटर. त्यात आमचा कसरतीतला गप्पू. आमच्याकडे एक रायडर आहे, तो खूप स्लो चालतोय, त्यामुळे आम्हाला थोडं हळूहळू यावं लागतं. चला तर बघूया किती वेळ लागतोय, मी सांगतो तुम्हाला. बाय बाय. फोटो आला चांगला आलं कडक आलं. मी करतो फोन तुला संध्याकाळी.